इराणचा कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर हल्ला, कतारची राजधानी दोहावर मिसाईल हल्ला. इराणचा कतारमधील अल उदीर बेसवर हल्ला, इराणनं 9 मिसाईल डागल्याची माहिती. इराण कोणत्याही परिस्थितीत आपली प्रादेशिक अखंडता, सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय सुरक्षा अनुत्तरित सोडणार नाही. अमेरिकन हवाई तळांवरील हल्ल्यानंतर इराणची प्रतिक्रिया. इराणच्या हल्ल्यानंतर कतारमध्ये अलर्ट, कतारकडून हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचं आवाहन. अमेरिकन तळांवर झालेल्या इराणच्या हल्ल्यानंतर बहरीनमध्ये ब्लॅकआउट, लोकांना बाहेर पडण्यास मनाई. कतार एअरवेजकडून राज्यातील हवाई हद्द पुन्हा सुरू, इराणनं अमेरिकेवर चढवलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे सर्वात मोठे लष्करी तळ कतारनं आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. गेल्या 2 दिवसात मुंबईमध्ये पावसाचा अलर्ट, आज पहाटेपासूनच मुंबई उपनगर, अंधेरी, बोरिवलीमध्ये जोरदार पाऊस. नवी मुंबई शहरामध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, कामोठ्यात मुसळधार पाऊस कोसळल्यानं सखल भागामध्ये साचलं पाणी. यंदाच्या पावसात 19 वेळा समुद्राला येणार मोठी भरती, 24 ते 28 जून दरम्यान सलग 5 दिवस मोठी भरती. भरतीबाबत सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन. पावसामुळे मोरबी धरणाची पातळी 75.98 मीटरवर, तर धरण 46.78% भरलं. गंगापूर धरणातून 6160 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस. नाशिकच्या 4 धरणांमधून पाण्याचा विसर्ग, दोदोंडा मारुतीच्या कमरेपर्यंत आलं पाणी, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा. नाशिकमध्ये रामकुंड परिसरात तरुणांकडून स्टंटबाजी, रामकुंडावर उंचावरून पाण्यात उड्या, पाणी पातळी वाढत असताना तरुणांकडून हुल्लडबाजी. पालघरमध्ये पावसाचा जोर कायम, नदी नाल्यांमधील पाणी पातळीमध्ये वाढ, सुसरी नदीवरून पूल पाण्याखाली. माळीणजवळील पसारवाडी डोंगरावर कोसळली दरड, सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. माळीण दुर्घटनेनंतर पसारवाडीच्या पुनर्वसनाची झाली होती चर्चा. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, सततच्या पावसामुळे झेंडी धबधबा प्रवाहित. त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येणार. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची मंत्री दादा भुसे यांची माहिती. आज दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक, बैठकीमध्ये हिंदी सक्तीबाबत चर्चा होण्याची शक्यता. बैठकीमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भातही चर्चा होणार. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महत्त्वाची बैठक. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते राहणार उपस्थित. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडवर, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी बोलावली बैठक. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा जनता दरबार, सकाळी 10 वाजल्यापासून जनता दरबाराला होणार सुरुवात. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीची आज मतमोजणी, सकाळी 9 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला. मिठी नदी काल उपसा घोटाळा प्रकरणी भाजप आमदार प्रसाद लाड यांची होणार चौकशी, चौकशीसाठी प्रसाद लाड ईडी ऑफिसला जाणार. अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू यांना अपात्र केल्यानंतर आज नागपूर हायकोर्टामध्ये सुनावणी, बच्चू कडू अध्यक्ष राहणार की नाही, आज फैसला होण्याची शक्यता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीच्या दौऱ्यावर, बावनकुळे यांनी घेतली भाजप राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची भेट. मुंबईच्या प्रत्येक शाळेबाहेर मनसेचे एक सही हिंदी सक्ती विरोधात मोहीम, संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात दादरमध्ये हिंदी सक्ती विरोधात स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात. गडचिरोलीमध्ये पुन्हा एकदा आत्राम विरोधात आत्राम, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील भाग्यश्री आत्राम यांनी वडील धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात सुरू केलं आंदोलन. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये संध्याकाळी 5 नंतर पडलेल्या मतांप्रकरणी 25 जूनला लागणार निकाल, संध्याकाळी 5 नंतर 76 लाख मतदान झालं होतं. काल कोर्टात दोनही बाजूंकडून युक्तिवाद. मुंबईसह महापालिकेच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्याची माहिती. नव्या वेळापत्रकानुसार 3 ते 6 ऑक्टोबर दरम्यान प्रभाग रचना अधिसूचना निघणार. मुंबई गोवा वंदे भारतच्या शेकडो फेऱ्या रद्द, वंदे भारत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त 3 दिवसच धावणार. जून ते ऑक्टोबर या कालावधीत 100हून अधिक फेऱ्या रद्द. राज्यामध्ये काल आढळले 33 नवीन कोरोना रुग्ण, नागपूरमध्ये 61 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. वर्षभरात आतापर्यंत 2370 रुग्ण आढळले पॉझिटिव्ह. एसटी महामंडळाला 10,000 कोटींचा तोटा, श्वेतपत्रिका जारी, 4 वर्षात फायद्यात आणण्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्धार.
इंटर्न डॉक्टर्ससाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची आरोग्य विभागाकडून सूचना जारी. डॉक्टर्स महिन्यातील 6-7 दिवसच रुग्णालयात उपस्थित राहत असल्याचा तक्रारीनंतर हा निर्णय. उल्हासनगरच्या छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुलावर खड्डेच खड्डे. उड्डाण पुलाच्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त. खड्ड्यांचे प्रमाण वाढल्यानं पुलावरून वाहतूक कोंडी. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा ब्रिजवर भीषण अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. नागपूरमध्ये 2 ट्रकला लागली आग. बैद्यनाथ चौक ते अशोक चौक दरम्यान लागली आग. आगीत 2ही ट्रक केबिन जळून खाक. नाशिकच्या नामपूरमध्ये विजेचा शॉक लागून वायरमनचा मृत्यू. पाण्याची मोटर लावण्यासाठी गेला असता लागला शॉक. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची सुनावणी स्थगित. 3 जुलैपर्यंत सुनावणी स्थगित. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर होणार पुढची सुनावणी. नाशिकचा द्वारका सर्कल कळंबोली जंक्शनच्या धर्तीवर होणार विकसित. द्वारका ते नाशिक रोड यापर्यंत 6 लेनसह फुटपाथ रस्ता करण्याचा निर्णय. गुजरातच्या सुरतमधील कपडा मार्केटमध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान. बाजार संकुलामध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं कोट्यवधींचं नुकसान. बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग दरड कोसळल्यानं बंद. भानरपाणी आणि पिपलकोटी दरम्यान रस्त्यावर डोंगरावरून दगड आणि माती कोसळल्यामुळे महामार्ग बंद. एमिरेट्स एअरलाईनकडून प्रवाशांसाठी काही सूचना प्रसिद्ध. प्रादेशिक परिस्थितीमुळे 23 जून रोजी दुबईकडे जाणाऱ्या काही एमिरेट्सच्या विमानांच्या मार्गांमध्ये होणार बदल. राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी लालू प्रसाद यादव यांचा उमेदवारी अर्ज दाखल. पक्षाच्या पाटणा येथील मुख्यालयात अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल. भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये पार पडली बैठक. ऑपरेशन सिंदूर नंतर दोनही देशांमध्ये ही पहिल्यांदाच चर्चा. युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियानं ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू. अनेक जण जखमी. सिरियाची राजधानी दमास्कसमधील एका चर्चमध्ये बॉम्बस्फोट. या स्फोटात 19 जण ठार. बांगलादेशमध्ये तणाव वाढला. माजी मुख्य निवडणूक आयुक्त नुरुल हुदा यांच्यावर जमावाचा हल्ला. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं त्यांच्या विरोधात खटला दाखल केल्यानंतर काही वेळातच ही घडली घटना. कॅलिफोर्नियातील लेक टाहोमध्ये गंभीर बोट अपघात. वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे अपघात झाल्याची माहिती. इंग्लंड भारत कसोटी सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावामध्ये सर्व बाद. 364 धावा. 371 धावांचा पाठलाग करताना इंग्लंड दुसऱ्या डावात बिनबाद 21 धावा. आज सामन्याचा शेवटचा दिवस. रिषभ पंतच्या नावे आणखी एक नवा विक्रम. परदेशात खेळताना एकाच कसोटीच्या 2ही डावात शतक ठोकणारा पहिला यष्टिरक्षक. सौरव गांगुलीचं हुकलेला शतकाचं दुःख. गांगुलीच्या नावावर क्रिकेटमध्ये 38 शानदार शतकं. तरीही आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये अनेक शतकं हुकल्याची खंत त्याच्याकडून व्यक्त. इंग्लंडचे क्रिकेटपटू लॉरेन्स यांचं निधन. वयाच्या 61व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. जारण चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात मिळवलं स्थान. केवळ 12 दिवसात 3.5 कोटींची कमाई. सितारे जमीन पर चित्रपटानं अक्षय कुमारच्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद. कपिल शर्माच्या शोमध्ये सलमान खानची मजा मस्करी. धाकटा भाऊ सोहेलच्या एक्स-पत्नीवर सलमानचा निशाणा. सोहेलनं पळून लग्न केलं होतं, आता ती पण पळून गेली. सलमानचं वक्तव्य. वरुण धवन आणि आहान शेट्टीनं खासगी कार्यक्रमासाठी पुणे मेट्रोतून प्रवास करत लावली हजेरी. प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तलपती विजय यांच्या शेवटच्या चित्रपटाची जननायकन ही पहिलीच झलक. प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज.